नमस्कार, मी कल्पना वाडे. सांजवेळ संध्याकाळचे 6:15 झालेले. आता असं आहे की सांजवेळ म्हणजे हा परतीचा प्रवास. जे सकाळी आपल्या कामानिमित्त बाहेर जातात आणि संध्याकाळी ते आपल्या घरी परत येतात, त्याला म्हणतात सांजवेळ. असंच आयुष्याची पण आपली सांजवेळ आहे. जेव्हा मनुष्य जन्म घेतो तेव्हापासून तो त्याच्यानुसार तो त्याच्या कामाला लागतो आणि जसा जसा टप्प्याटप्प्याने तो मोठा होतो, त्या टप्प्यामध्ये त्याचं बालपण, नंतर तारुण्य, नंतर त्याच्या जबाबदारी, लग्न झाल्यावर मग मुलाबाळांची जबाबदारी, मग त्यांचे लग्न करणे, त्यांच्या संसारात त्यांना लावून देणे, नंतर मग तिथून आपला परतीचा प्रवास चालू होतो की नाही. मग तिथं आपलं वय वाढलेलं असते. मग ज्या प्रवासात आपण जो प्रवास केलेला असतो तो प्रवासात आता आपल्याला नकोसा वाटतो. आता आपल्याला शांतता पाहिजे, मनाला शांतता पाहिजे. आतापर्यंत आपण जे केलेलं आहे ते आता कुठंतरी आपल्याला स्टॉप म्हणजे थांबावं लागेल. पण हा स्टॉप हा शब्द शेवटपर्यंत येत नाही मनुष्याच्या जीवनात, कारण काही ना काही त्याचे चालूच असते. जेव्हा त्याचं वय होतं, म्हातारपण म्हणजे खूप म्हातारपण येते, तेव्हा त्याला असं नकोसं वाटते जीवन, की आता बस देवा, आता हा माझा प्रवास इथंच थांबेल. पण ते म्हणतात ना की जोपर्यंत आपले कार्य होत नाही तोपर्यंत आपल्याला कुठेच जाता येत नाही. जेव्हा आपले कार्य संपले किंवा आपला वेळ आली त्यावेळेस आपला परतीचा प्रवास समाप्त होऊन जातो. तसंच आपलं गृहिणीचं आहे की गृहिणीला 24 तास काम करायला लागते, तिचा प्रवास कधीच थांबत नाही. पण मी म्हणते गृहिणीला एक दिवस का असेना सुट्टी पाहिजे, आणि ती सुट्टी म्हणजे रविवारची. जशी तुम्हाला रविवारची सुट्टी असते, पण गृहिणीला कुठं सुट्टी असते? तिला तर दुप्पट कामं असतात त्या दिवशी, कारण सगळे घरी असतात. मग तिला पण कुठंतरी तिच्या मनाला पण शांतता पाहिजे. तिला पण असं वाटते की आपल्यासाठी कोणतरी केलं पाहिजे, एक दिवस आपल्यासाठी सर्वांनी कामं केले पाहिजे. मग तिला ते सुट्टी मिळेल का? बघा, विचार करून बघा. नाहीतर म्हणसाल ही बाई काय पण बोलते. आणि मला सांगा, प्रत्येकाने एक दिवस आपल्या घरातल्या जी आई असेल, बायको असेल, बहीण असेल, तिला प्रत्येक एक दिवस सुट्टी दिलीच पाहिजे. तिचा आनंद जपला पाहिजे. तिच्या मनात काय चाललं, तिला काय नाही हवं हे ओळखलं पाहिजे. तरच तुमचा प्रवास आनंदात होणार की नाही. बघा, मग पटलं तर बघा, नाहीतर म्हणसाल ही बाई काही पण सांगते. धन्यवाद.